राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज अशी घटना बघायची, याच्यातून फक्त एक विचार घ्या. ह्या घटना आहेत ना, रोज चालू राहतात. आपण पेपरला, मोबाईलला इकडे तिकडे बघत असतो, पण त्याच्यातून बरीचशी लोक फक्त बघणार, हा असा झालं का, दिवशी सोडून चालला पुढं, असं आपण करतो. कमीत कमी आपली किडे आहेत किंवा स्वतः आपण यांच्या बाबतीत असा विषय होऊ नये. माणूस लहानपणी शाळेत असताना साधारण 5वी 6वी 7वी पर्यंत हा कोणीच कुणाचा नसतो, लहान मुलगा. त्यामुळे त्याला परमेश्वराचं रूप म्हणतात. त्याच्या डोक्यात जात नसती, धर्म नसतो. एक चांगल्या प्रकारचं एकदम असं रसायन असतं, अशी ओली माती असती. जसं त्याला आकार मिळेल तशी ती आकार घेते. 8वीच्या पुढं 8वी 9वी 10वी त्याला आपण कोण आहे ती कळायला लागतं. मग आपापल्या जातीची होऊन जातात बरीचशी मुलं. जातीत विभागणी झाली, मग ते वडिलांच्या कोण सांगण्यात ऐकून सांगतात, आपण असं आहे, आपण तसं आहे, आपण उच्च आहे, आपण हे, आपल्याला असं म्हणतात. लई लाखलं पडीत ह्या दुनियात. तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कुणाचे असा, कुठल्या जाती धर्माचे असा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्कार. एखाद्या अपराधापासून त्या मुलाला लांब ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी. लय मोठं. आज तुम्ही नाही पोराला इंजिनियर बनवला, नाही तुम्ही कोट्याची प्रॉपर्टी, तशी कोट्याची प्रॉपर्टी बनवू शकत नाही. आता हीच आता गोडत्यालापासून सगळं महाग होण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजे समजून घ्या, बाकीच होणारच. कधी तुमची कॅमेरा पुढं न येणारा व्यक्ती सुद्धा येऊन सांगतोय की असं करा, तसं करा, तसं करा, हे करा, ते करा. ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हो लोक आता. ही अशी तळपायाची आग मस्तकाल चालली लोकांची, ध्यानात ठेवा. ही जी घटना आहे ही जालना जिल्ह्यातील चंदनजिरा परिसर आहे त्यात घडलेली. ह्या चंदनजिऱ्यामध्ये ह्या घटनेची सुरुवात, एंड आता झाला, पण सुरुवात 5 वर्षापूर्वी झाली. जितेंद्र आडसो ही व्यक्ती आपराधिक मनोवृत्तीची होती. आता सुद्धा बघा, नाही नोकरी लागली की एखादा कला अवगत करतो, व्यवसाय करतो, अशी मानसिकतेचे तरुण पाहिजेत. पण नोकरी नाही लागली ती कुणी धंदा करायचा आणि ती कुणी व्यवसाय करायचा. थोडं असं कष्ट करून नाही मोठं होत, थोडं छाटछूट करून मोठा होतो अशी. मग कपडे घालायचे, कुठं एजंटगिरी करायची, ह्याचं त्याला त्याचं त्याला, मध्ये कमिशन ह्याला. हे सुद्धा प्रकारला धोकादायक, ध्यानात ठेवा. कधी कोण गुतन सांगत नाही. आणि मग लफका मिळतो 5,000 10,000 20,000. जमिनीचा जर लफका झाला तर लाखात होतो असं. मग आता बसलं पाहिजे, आता सेलिब्रेट केलं पाहिजे. मग ती करायच्या दृष्टीने ती मग दारू येते. दारू आली की मग तो अहंकार येतो आतमध्ये की बाबा मी असा कोणतरी झाटव्यान टाईप आहे, मी म्हणजे कोणतरी आहे, माझं सुद्धा अस्तित्व आहे. एखाद्या आमदारासारखं. आमदाराचंच अस्तित्व असतं, श्रीमंताचं अस्तित्व असतं. झाटव्यांचं काही अस्तित्व नसतं. पण मोकर डोक्यात घालून घ्यायचं, मी एवढं कमावलं, मी तेवढं कर, आपल्या 4 डील आहेत अजून दुनिया येणारी. ह्याच्यात डोक्यात एकदा गेलं ना कार्यक्रम, आणि त्याच्या मग पैसे मिळवण्याच्या आड जो येतो त्याला तो संपवतो, असा विषय झाला गुन्हेगार. न्यायव्यवस्था बी कशी तुम्हाला माहिती आहे सगळं. आता अवघड आहे. पाठीमागं त्या का जेच्या घरातच बरणाचा माल गावला होता. बघा तुम्ही नेट सर्च करून, लय अवघड आहे. आता इथं काय झालंय, हा जे जितेंद्र आडसुळे, देवाने नशिबाने त्याच्या कपाळावर बरंच काय लिहिलं होतं, ती त्याला दिलं. आपल्याकडे जे आहे ना त्याची व्हॅल्युशनच नाही, लोकांना किंमतच नाही. तुम्हाला सांगतो, आशा देवी नावाची सुंदर पत्नी, प्रपंचवाईक अशा प्रकारची त्याला दिली. एक मुलगी आहे 7-8 वर्षाची, तिथे शाळा चालू आहे. मग ते आशाबाईने बघितलं, हे जितेंद्र आडसुळं थोडंसं यांगराट मनोवृत्तीचा माणूस आहे. बाया म्हणले आता काय माझं नशीब फुटलं आणि हे माया पदरात पडलंय. आता ते आपल्या परीने नवऱ्याला सुधारवण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून गेली होती असं म्हणतात. एखादं व्यसन लागायचं म्हणलं किंवा एखादं काय, तो वयाच्या 20 वर्षापर्यंतच लागतं, ध्यानात ठेवा. आणि 20व्या वर्षी जे लागेल ना ते मग आयुष्यभर टिकतं. आणि नाही लागलं तर मग ते आयुष्यभर. तंबाखू खायचं व्यसन असं एखाद्या 20 वर्षापर्यंत तंबाखूला त्या चिकाटला तर तंबाखू त्याला चिकाटली म्हणायचं. 20 वर्षापर्यंत त्याला निर्व्यसनी असेल ना, तो व्यसन नादी लागत नाही कधी, असा विषय.
त्या बाईने अशा बाईने लय प्रयत्न केले त्याला सुधारायचं, पण नाही. काही त्याचं व्यावसायिक कारण असन, काही अडचण असन, काय त्याची गरज असन, पण ह्या आय एम झाटम्यान या मनोवृत्तीने त्याचा घात केला. 5 वर्षापूर्वी ह्या जितेंद्र आडसूळने लक्ष्मण उंबरे या 30 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. मुख्य आरोपी त्यातला त्या हत्या केली. कायदा आला, पोलीस आले, FIR झाली, उचलला, आत टाकला, कोर्टापुढे हजर केला, न्यायालयाने त्याला सजा सुनावली, गेले आतमध्ये. नवरा आतमध्ये गेले. आता खाण्यापिण्याचे वांदे, आता उगवलेला दिवस काय मावळल्याशिवाय राहत नाही, आणि खाल्ल्याशिवाय माणूस काय जगू शकत नाही. पैसा गरजेचा आहे, घर भाडे, लाईट बिल, अमकं तमकं. ह्या माऊलीने काय केलं, आशाबाईने आजूबाजूला एक रेस्टॉरंट बघितलं आणि म्हणले माझ्या मुलीची जबाबदारी आहे, मला काम पाहिजे. तर मालकाने म्हणले तुम्ही स्वयंपाक करू शकता, तुम्हाला किचनमध्ये काम देतो, चपाती असेल, रोटी असेल, काय ते मेकिंग बनवण्याचं. हिने ते काम आनंदाने स्वीकारलं आणि आपला उदरनिर्वाह, मुलीचा उदरनिर्वाह करायला लागली. याला म्हणतात खास लक्ष्मी. हा, ते जमलं बा. ते आपलं काय आता चालू केलं काम. शिकडं काय झालं, सेवकेला केस दे, तारीख पे तारीख, अमकं तमकं. 4-5 वर्ष तर अशी 4.5 वर्ष निघून गेली बा. मग आदरणीय माननीय आणि बरेच काही नियम अशा न्यायव्यवस्थेने दिला सोडून. त्याला म्हणतात जामीन अवघडी बाहेर आला, खुनाचा आरोपी. बाहेर आल्यावर त्यांनी कमीत कमी आपल्याला डोकं दिलं, विचार करायला पाहिजे. त्याला आपली दारू, आय एम झाटम्यान ह्या विचाराने आपला घात केला आहे, आपण आत गेलोय, आपण हे सगळं सोडून दिलं पाहिजे आणि आपण आता एक नवीन फार तर आपण स्थानबद्ध झालं पाहिजे. म्हणजे कसं, इथं काय 52 एकराची प्रॉपर्टी, 2 नंबरचे 22 धंदे नाहीत. हे सगळं बायका पोरं घ्यायची आपली आणि तिथून घर सोडायचं, टेम्पोत बिराड मारायचं, लांब जायचं कुठंतरी लांब, तिथं आपलं काहीतरी व्यवसाय चालू करा, काही करा, पण ह्या ठिकाणापासून लांब जायला पाहिजे होतं. पण नाही, बाहेर आलं, परत बाटली, घरी बायकोला हानमार, शिवीगाळ, दादागिरी. तिथं वैतागली बा. तिने स्पष्ट शब्दात सांगितलं, भावाला बोलवून घेतलं सगळ्यांना, ह्याच्यात मला राहायचंच नाही आणि शिव माझ्यात नको, तू तुझा वेगळा राहा. बदनापूरला हरायला लागला जितेंद्र आणि आशा देवी त्याची मुलगी शाळेत ॲडमिशन केलं होतं, ती हाय त्या जागी राहायला लागली चंदनजेऱ्याला. 4-5 महिने झाले ते विभक्त राहायचे. पण हा आला की शिवीगाळ, अमकं तमकं हे करायचं. आता दुसरा मॅटर तुम्हाला सांगतो काय झालं ह्याच केसमध्ये. ह्यांचं हे चाललं होतं, ज्याची हत्या केली होती लक्ष्मण उंबरे, त्याचा मुलगा आहे रोहित उंबरे, आणि त्याचा मित्र आहे रुपेश पवार, आणि अजून एक आरोपी आहे अल्प. हे सगळे 18च्या आतलं गाबाळी, म्हणजे 16-17 वर्षाची पोरं आहे. आता हा रोहित आहे ना, ह्याचे वडील 5 वर्षापूर्वी गेले, त्यावेळेस हा 12-13 वर्षाचा होता. लहान मुलं काय करणार आहे. त्याने ते वडिलांचं प्रेत ते सगळं बघितलेलं आहे. ते बी मोबाईल धारक होता. मोबाईल धारक असल्या बऱ्याच गोष्टी सोप्या जातात. मोबाईलमध्ये पाहायचा, तो पिक्चर पाहायचा, सगळं खून का बदला खून, साऊथचे चित्रपट बघा, काट डालूंगा, तसलं बघायचा तो. त्याच्या मनोवृत्तीत तसा परिणाम झालेला. आईला विचारायचा की आपल्या पप्पाची हत्या केली माझ्या, याला सोडणार नाही, ती माझी गबस मोड द्या, ती शाळेकडे लक्ष दे, असं दे तसं दे. नाही, त्याला ठोकणार, त्याला सोडणार नाही. बघा जे कसं निघालंय. आणि मग शिफवर्ग काय का ना, बिगर बापाचं लेकरू, आईच्या ताब्यात आहे, त्यावर आई लक्ष देते. बाहेर पडल्यावर कॉलेजला कोणाला भेटतो, कोणत्या छपरी पोरांच्यावर फिरतो, कोणाची शिट्टी मारतो, कोणाची छेड काढतो, लालमूत पितो. हा, हे असलं की बिघडलं थोडक्यात. ती बिघडल्यानंतर 17व्या वर्षी हे त्याला जर कळलं का की ही आपल्या बापाचा मारेकरी बाहेर सुटलाय, माननीय आदरणीय न्यायव्यवस्थेने सोडून दिलाय भाऊ, त्याला जामिनाखाली सोडून दिल्याच्या नंतर ह्याने डोकं लावलं.
मेरे बाप को तूने मारा है, तेरे तेरे को जीने का कोई अधिकार नहीं है। हाँ। तुझे नहीं ठोक डाला बीच चौराहे चौराहे पे तो मैं मेरे बाप की औलाद नाही. लई डायला खतरनाक पोरात 16-17 वय. आणि मग त्याला कळलं, तारीख उजाडली 7 मे. आता 3 दिवसापूर्वीची घटना ह्या चंदनजिरा परिसरामध्ये त्यांनी पाळत ठेवली, कधी येतोय काय येतोय. आता या 7 तारखेला नेमकं ह्या जितेंद्रची पोरगी होती 6वी-7वीला शिकणारी, तिचा वाढदिवस होता. मग तो आला आपला, बायकोला थोड्या शिव्या दिल्या, नेहमीप्रमाणे, त्यात बदल नाही काय. हा, कारण डोक्यात ते कोण आहे, झाटम्यान. ते बायकोला शिव्या दिल्या, बडाबड केली. तिला माहिती आहे आवलत कशी, बायकांना माहिती असं आपला नवरा कसा आहे. त्या पोरीला गोड बोलला, त्याला काहीतरी भेटवस्तू दिली, मला अजून तुला केक बिक घेऊन येतो. पडला बाहेर दारूच्या नशेतच. चौक असतो मोठा. मग इकडं हा ज्याचा बदला घेण्यासाठी बापाच्या खुनाचा रोहित उमरे हा आईकडे गेला आणि आईला म्हणला, अपने दादा का, बाप का, बहन का, सबका बदला लेंगा रे तेरा रोहित, असं म्हणून निघाला बाहेर. बा तिघ शीट, आता टेबल शीट असतात बघा मोटरसायकलवर 100 cc आली तिघ. त्यांनी बरोबर त्याला हेरला. आणि दारू प्यायलेल्या माणसाला 50% ताकद कमी असते, लक्षात ठेवायचं. त्याला ताकद राहत नाही, सुधरत नाही लवकर, काय करायचं. हा, म्हणजे अनेक हत्या ह्या त्या एखाद्या व्यक्तीला ज्याची हत्या करायची दारू पाजून मर्डर करतात, ध्यानात ठेवा. त्यामुळं एक तर पिऊ नका, आणि पियाला तर कोणाबरोबर पिता हे लक्षात घ्या, ध्यानात ठेवा. हा, ते मला शनिवारी ते आपले बरेच सप्ताह म्हणले आपण पण घेतो मामा, पण आपण कशी घेतो माहिती आहे का. म्हणलं कशी घेतो भाऊ, म्हणजे चांगलं काम करतोय तू, कसं करतोय मला ऐकायचंय ना. मला रविवार सुट्टी असते, शनिवारी रात्री येतानाच वाईन शॉपमधून घेऊन येतो तुकडा. रविवारी पार 9-10 वाजता उठायचं, जायचं चिकन आणायचं. हा, बायकोला चिकन शिजाय टाक, इकडे बाटली ओढायची, एन्जॉय युअर लाईफ, असं घेतो म्हणला. लोकांचं असं असतं काय काय, तुम्हाला सांगितलं आपलं. ह्या ठिकाणी चाकू हत्यार, हे जे 2 मित्र आहेत, रोहित उमरे आणि उमेश पवार, ह्या दोघांनी सपासप त्याला वार करायला सुरुवात केली, खाली पाडून. तिसरा जो पंटर होता तो काय गाडीच्या खाली उतारला नाही. पण त्याची जी बायको आहे आशादेवी, जो मृत्युमुखी पडतोय तो जितेंद्र अडसूळ, ती माग आली. तिला वाटली बांधणं करा कोणा तरी, ती आली ते माग. तिच्या डोळे देखत हा विषय झाला सगळ्यांना. आणि ती त्या उमरेला आणि त्यांना ओळखत होती सगळ्याला. आणि तिला माहित होतं की आपला नवरा कोणाचा खून करून आज गेलता, सगळं माहीत राहतं. ते मारलं बा. मग आता ती जाग्यावर खलास झाल्याविषयी पळून गेले. पोलिसांना फोन केला, पोलीस आले, पंचनामा केला, त्याला जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात शासकीय तिथं ॲडमिट केला. डॉक्टरने तपासलं, म्हणले गेलेली ती, बरं जाऊन द्या. मग त्या बायकोने रितसर ह्या आरोपींच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. आता पोलिस नवीन SP आले तिथं, चांगला माणूस आहे, त्यांनी आदेश सोडले, पथकं तयार केली, पकडा. हे फरार झाले. सिल्लोड या ठिकाणी तांडा बाजार नावाचा एक परिसर आहे, त्या ठिकाणून दोघांना अटक केलं. म्हणजे ज्यांनी हत्या केली दोघांना अटक केलं. आणि तिसरा होता गाडी, ती अजून गावलेला नाही, फरारी. तिने 18च्या आतली, लक्षात घ्या. आता एखाद्या BMW कारने जर कुणाला ओढावलं रस्त्यावर, तर त्याला न्याय काय आहे माहिती आहे ना तुम्हाला? निबंधली पोरगा असेल तर लोकांना ओढावतो, निबंधली, मारणारी गेली कुचक खात तिकडे, त्याचा काही विषय नाही. म्हणजे असा कायदा आहे. तेच करून तुम्ही जर एखाद्या आल्टोनी किंवा तुमच्या व्हॅगनारे जर उडवलं ना, गॅरंटेड आतमध्ये व्हॅगनार तर गेलीच, जमिनी सकट जायला बसली, गेला 10-5 लाखाला माणसं मातीत. हा, फरक आहे गाडीत सुद्धा. आता इथं काय होणार आहे तुम्हाला सांगतो. अल्पवयीन ही जी, त्याला तरी आखा मर्डर करून 5 वर्ष 4.5 वर्षात बाहेर निघाला. ही पोरं तर आज सुद्धा राहायची नाही 2-3 महिन्याच्या पुढे, लक्षात घ्या. बाल सुधारगृहामध्ये राहून कायद्यात तसं आहे, कायद्यात बदल केले पाहिजेत, थोडे अजून कडक केला पाहिजे. बाल सुधारगृहामध्ये एवढंच नाही, ह्या गुन्हेगारी विषयामध्ये काही लय डोकेबाज लोक आहेत, एखाद्या दुश्मनाला संपवण्यासाठी अल्पवयीन मुलांना सुपार देऊन त्यांचा कार्यक्रम करा, अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत. अल्पवयीन का तर सजा नाही त्याला, काय लगेच गडी बाहेर. हे 2-3 महिन्यात निबंधली म्हणून बाहेर निघाय बसल्यात. पण असे तरुण बाहेर आल्यावर त्यांच्या मनात जर परत झाटव्यान वृत्ती असली, मग ते कुणाला आरोपी करतील, कोणाचा कार्यक्रम करतील, खून सुपाऱ्या घेतील,
कोणत्या मुली उचलून नाही देईन, काय करते भविष्यात हे नाही सांगू शकत. हा, त्याच्यामुळं मी तर सुखी आणि समाधानी आहे भाऊ. कसा माहिती आहे का तुम्हाला, मला माझ्या न्यायव्यवस्थेवर, आपल्या राज्य शासनाच्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. सगळं कसं आलबेल चालू आहे. कायदा आणि सुव्यवस्था इतकी कठोर आणि कडक आहे किंवा इतकी मस्त आहे की सर्वसामान्य माणूस फिरू शकतो, पैशाच्या हातात पैसे ओपन घेऊन. मुली शाळेत जाऊ शकतात, तिथून येऊ शकतात एकट्या राज्यात सुद्धा. इतकं आपलं राज्य चांगलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. ह्या जगामध्ये ध्यानात ठेवा, तुम्ही तितके चांगले आहात जितका हा समाज तुम्हाला ठेवेल. नाकापुढं चालताय, व्यवस्थित वागताय, चार पैसे कष्टाचे गामाचे कमावताय, ठीक आहे. पण उद्या तुमच्या आया बहिणीवर जर कोणी हात टाकला, तुमच्या बहिणीवर कोणी हात टाकला, मुलीवर कोणी हात टाकला, तर तुम्ही फाशी द्यावं फाशी द्या म्हणणार का डायरेक्ट ऑन द स्पॉट कार्यक्रम राबवणार? कमेंटमध्ये जरूर लिहा. रामकृष्ण हरी माऊली.